तर काय म्हणता पोट्टे हो का, तुम्हाला पण ह्या वॉटरफॉलची लोकेशन पाहिजे तर थांबा सांगतो. 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी पोट्ट्यांसोबत किल्ल्यात येऊन फोटोशूट नाही केला तर स्वातंत्र्य भेटल्यासारखं नाही वाटत. आजच्या दिवशी स्वातंत्र्य भेटलं म्हणून पूर्ण पोट्ट्यासोबत प्लॅन करून चाललो आम्ही आता फिरायसाठी. बल्लारशावरून 30 किलोमीटर आणि चंद्रपूरवरून 47 किलोमीटर दूर असलेला एका हिडन वॉटरफॉलकडे, जे की आहे गडचंदूर मध्ये. माणिकगड सिमेंट फॅक्टरी पाशी पोहोचलो. इथे झाली आमची गाडी पंचर. दोन्ही आयटी वाले मिळून डिस्कशन करता येईल खर्च किती येणार. पंचर के 70 रुपये निकले. अच्छा जी. फायनली आपल्या गाडीचा पंचर बनला ना आपण लागलो आपल्या रस्त्यावर जायसाठी. गडचंदूर मध्ये भेंडवी या गावामध्ये आलो ना. आम्हाला पण रस्ता बरोबर माहित होता. भेंडवी गावामध्ये विचारपूस केली थोडी बहुत. अंगणवाडीच्या साईडून जो लेफ्ट साईडला रस्ता जाते त्या रस्त्यानं आलो आम्ही आता अंदर. जर तुम्ही मॅप पाहून येत असेल तर थोडं सांभाळून या. मॅप पाहून आले तरी तुम्ही सर्वात पहिले भेंडवी गावामध्ये या. अंदरचे रस्ते तर खूपच खराब होते. मग पाण्यातून टाकली गाडी. गावामध्ये आल्यावर जर तुम्ही वॉटरफॉलकडे जायचा रस्ता कोणाला पण विचारेल तर ते तुम्हाला सांगेल. पण गावामधून पण 2-3 किलोमीटरच्या आत हे वॉटरफॉल आहे आणि इथले रस्ते तर खूपच खराब आहे. जर तुम्हाला लेफ्ट किंवा राईट असे 2 रस्ते पडेल तर तुम्ही लेफ्ट साईडला सर्व टर्न घेत जा. गाडी घेऊन पार्क केली कारण वरती अजून गाडी चढत नव्हती. मग आम्ही पैदल निघालो आता वरती चढायसाठी. जंगलाचा रस्ता पार करून तुम्हाला हा खडकाचा रस्ता मिळेल. ह्या खडकाच्या रस्त्यावरून तुम्हाला आता वरती चढायचा आहे गोट्याच्या सहारे. इथून व्ह्यू मस्त येत होता. मग सगळेजण लागले आपले फोटो काढायसाठी. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? कौन है वो कहाँ से वो आया. भाई फायनली एवढा स्ट्रगल करून पोहोचलो आम्ही आता वरती. आम्ही याच्या पहिल्यापासून इथं आमचे मित्र लोक मस्त येऊन माहोल ऑन करून आता रिटर्न बी जात होते. चीटिंग करता है तू. कपडे घेऊन काढून पोटे झाले आता पूर्ण गरम. आता झरण्याखाली आंघोळच करतो म्हणतो. मानसिक बीमारी का कारण तक ये बन सकता है जितना अब तक की स्टडी में है. बॉडी मॉक चली लेके आ जा. चला मग भाई आपल्या घरी जरा टाइम झाला. पण आम्ही तिघे गेलो दौडून. बाकी पूर्ण गँग चली गेली आम्ही समोर. आम्ही तिघे जण राहून गेलो तर मागे. इथे रस्ता तर काही समजतच नव्हता. मग त्या झरणाच्या पाण्याच्या सहाय्याने आम्ही खाली आलो. फायनली गाईज भेटले आपल्याला आपले पोपटे. उभेच होते वाटतात आमची वाली. तर चला मग मित्रांनो आम्ही चाललो आता घराकडे. जर तुम्हाला पण इथली प्रॉपर लोकेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये फॉलो करून लोकेशन टाईप करा. चला मग आपण भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर आयडीला फॉलो करा.